ते व्यापार कराया लांब गेलेत म्हणून. पण साहेब, पोरीच्या लग्नाच्या दिवशीच एखादा कसा काय व्यापाराला जाऊ शकतो हेच कळना झालंय. शेवढं मी इंडिया आणि इकडच्या लोकांना पाहिलंय, ते खूप भावुक असतात. आणि तो मग आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला व्यापाराला निघून गेला. पण माझा बाबा भावनिक तर आहेतच, पण व्यावहारिक बी आहेत. मंजुळा ताईचं लगीन मोडलं आणि ही खबर बाबासनी माहित पडली होती. आणि आमच्या समाजात मुलीचं लगीन मोडणं ही लई लाजिरवाणी गोष्ट असती. वय म्हणून त्यासनी समाजातल्या लोकांपासून लांब राहायचं होतं. आणि तसं बी त्यासनी कामाची संधी मिळाली आणि ते निघून गेले. तुम्ही पाहिजे तर माझ्या बाबांच्या मालकाला विचारून घ्या. साहेब, तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे लोक खूपच खोटारडे आहेत. रोज नवीन नवीन नाटक करत असतात. आपल्या बोलण्यात तुम्हाला अडकवतील बरं का. खरं बोलतो तू. एका निवृत्त सुभेदाराचं पोरग कवच खोटं बोलायचं नाही. अहो साहेब, तुम्ही घाबरा. तुला माहितीये सुभेदारची पोस्ट किती महत्वाची असते. त्याची इज्जत करायला पाहिजे. मी निघतोय. शरखुनाला काय बी माहिती पडला तर आम्हाला नक्की सांगा. जो सांगेल त्याला ब्रिटिश सरकार बक्षीस देईल. आणि जर कुणी सत्य लपवलं तर त्याच्या संपूर्ण परिवाराला जेलमध्ये टाकण्यात येईल. समधी माणसं नुसतं आपल्या घरच्या आणि तुझ्या बाबांच्या माग लागलेत. चल चल. ताई, आता तर लईच भ्या वाटायला लागलंय. भीमाचा बाबा कोणत्या परिस्थितीत असतील काय बी कळना झालंय. शेठजी बी म्हणत होतं की त्यांचा काय सुगावा नाही लागला. आणि सरकारला अशी खबर मिळाली आहे की आपल्या भागात काही माणसं गायब झाल्यात. जर का त्यासनी समजलं की की हे कुठं आहेत, कुणा संग आहेत, तर लई मोठं संकट कोसळलं आपल्यावर. आपली पोरं धीर सोडतील. ताई, समध्या घराचा सत्यानाश होईल. आपल्यावर गद्दारीचा खटला भरत्याल. काय करू काय बी कळना झालंय. मला बी काय कळना झालंय. आणि पोलिसांमध्ये असं कुणी ओळखीचं बी नाही की जो आपल्याला मदत करेल. आई, एक जण आहेत जे बाबाचं विद्यार्थी होतं. ते बाबासनी लई मानायचं आणि बाबा नेहमी म्हणत बी असायचं की मला त्याचा लय अभिमान आहे. मी शिकवलेला विद्यार्थी माझ्या परीस मोठा अधिकारी आहे. ते आपली मदत नक्की करते. आई, बाबांच्या चोपडीत त्यांचा पत्ता नक्कीच असेल. होय वहिनी, आपण चिठ्ठी पाठवून त्यांना कळवू शकतो. जर आपल्याला काय बी अडचण असेल तर ते नक्की आपल्याला मदत करतील. हा, हे ठीक आहे. म्या का पर चिठ्ठी कोण लिहणार? पोरासनी नाही सांगू शकत, नाही तर त्यासनी समज कळल. हा, गावात कुणाला नाही ताई, तसं केलं तर अजून बिघडेल गोष्ट. आई, हे पोस्टात कामाला होतं.
ह्यासनी चिठ्ठी लिहिण्यापुरतं लिहिणं वाचणं येतच की. पर जावई बापूंकडून चिठ्ठी लिहून घेणं बरोबर आहे का? हा, कुण्या परक्याकडून लिहून घेतल्या परीस घरातल्या जावयाकडून लिहून घेतलेलं बरं. मंगेश, रामजी सकाळ कुठे गेलाय याची जरा चौकशी कर. मला तर नाही वाटत की तो माणूस घरदार सोडून व्यापार करायला जाणाऱ्यांपैकी आहे. बरोबर बोलतोय शिवजी. फक्त एकदा पुरावा मिळायला हवा की रामजी सकपाळ क्रांतिकारांच्या मध्ये सामील झालाय. मग सत्य लपवल्याच्या गुन्ह्याखाली संपूर्ण कुटुंबालाच तुरुंगात डांबूया. तेव्हा कुठे माझा आत्मा शांत होईल मंगेश. लय मजा येईल बघा शेठजी. आणि जेव्हा त्या रामजी सकपाळचा पोरगा त्यो भीमराव बी तुरुंगात जाऊन दळण दळल तर अजूनच मजा येईल शेठजी. बरोबर बोलतोय. माझा तर सर्वात मोठा शत्रू तो भीमरावाच आहे. तुझ्या बाबासनी तर असं वाटतंय की म्या त्यांचा शत्रू आहे. म्याच तुला बाजा वाजवायला फूस लावतोय. भीमराव, जेवताना मी कोणासोबत बोलत पण नाही आणि कोणाची वटवट पण ऐकत नाही. अच्छा, म्हणजे म्या बडबड करतोय? हो, नाहीतर काय. माझ्या बाबांपेक्षा जास्त चांगली ही भाकरी आहे जी आईनी बनवली आहे. आणि कोणाला काय वाटायचं त्यांनी मला काय फरक पडत नाही. आणि जर देवाने मला कधी संधी दिलीच ना तर मी माझ्या बाबांची जात सोडून तुझ्यासारखं व्हायला आवडेल मला. माझ्या वाणी म्हणून काय होणार? ही जाती व्यवस्था तुझ्या बाबांसारखी लोक आपल्या फायद्यासाठी बनवतात. शेठजी, एक गोष्ट सांगू का? आपल्या गावात मध्ये तुमच्या पोरावानी अजून एक पोरग होत. त्या भीमराव संघ जरा जास्त जोती करायला बघत होत. ठाऊक आहे त्याच्या बापानं काय केलं? त्याला मामाच्या गावाला झाडलं. ते पोरग आज बी तिकडच आहे. शेठजी, एवढच एक जालिम उपाय आहे. मामाकडं नाही, आत्याकडे पाठवू शकतो त्याला. अरे पण तो ऐकणार नाही रे मंगेश. नाटक करेल माहिती आहे मला. हा, मग त्याला मारून मारून बेशुद्ध करूया. मग तुम्ही त्याला रात्रीचं उचलून निघून जा. माझ्या काळजाचा तुकडा आहे तू. मी त्याला मारून मारून बेशुद्ध करू? शेठजी, फक्त बोलायची गोष्ट झाली. अहो शेठजी, बेशुद्ध करायला मारायलाच पाहिजे असं नाही. ते काय म्हणते ते गुंगीचं वशीत आहे ना, याचा वास द्यायचा मग ते बेशुद्ध होईल. मग त्याला रात्रीचं उचला आणि जाऊन हात्याकडं सोडून या. मग ठीक आहे, आज रात्री प्रयत्न करूया. अरे पण आधी त्याला शोधावं लागणार ना. चल 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 त्याला शोधूया. अरे शेठजी, वय शेठजी, चला चला. ध्रुव, इथं असं उघड्यावर राहणं चुकीचं आहे. तुझं बाबा राज्याला तुला इथनं घेऊन जायला काय बी शक्कल लढवू शकतात. असं कसं घेऊन जातील ते? ते काय बी करू शकतात. त्यांचा काय बी भरोसा नाही. ते तुला बेशुद्ध करून घेऊन जाऊ शकतात. तू ना माझी काळजी करू नकोस. माझे बाबा मला शोधूच शकत नाहीत. रोज रात्री वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन झोपीन. चल, मी निघतो. ध्रुव ना लय चित्र आहे, पर त्यो माझा मैत्र आहे. लय प्रेमळ आहे. तुमची मदत पाहिजेल आहे. पत्ता
जावई बापू, तुम्ही समजू शकता ना व? ही गोष्ट मेल्या पोलीकारांना नाविलाज होता. समजू शकतो. मला त्याचा राग येतो, पण वेडा बी नाहीये मी की ही गोष्ट नाही समजणार की तुम्ही का लपवलंय माझ्यापासून. जावई बापू, लवकरात लवकर ही चिठ्ठी पोस्टात टाका बरं का. बरं. शेठजी, त्यो रामलाल म्हणत होता की तुमचा पोरगा इथंच होता म्हणून. मग गेला कुठं दिसनासा झाला ना व? दिसेल कसं? तो माझा मुलगा आहे. त्याचं डोकं खूप चालतं. कुठेतरी दुसरीकडे झोपला असेल. तरी आज मी रात्री त्याला शोधून काढणारच. आज शेठजी लई दमलो बघा. अरे देवा, आज शेठजी रात्रभर गावातली समधी घुबडं आणि समधी कोल्ही मोजून झालीत, पर तुमचं पोरग काय गावलं नाही. ध्रुव, कुठे होतास रात्री? तुला माहितीये ना आम्ही किती काळजीत होतो. रात्रभर शोधत होतो तुला. मी तर इथे तुमच्या घरीच झोपलो होतो बाबा. एक सांगू का, तुम्ही रात्रभर मला असं शोधत राहिलात ना, तर मी तुम्हाला कधीच नाही सापडणार. हे बघ ध्रुव, हट्ट सोडून दे बाळा. यातच तुझं भलं आहे. वय ध्रुव बाळा, बाबाचं म्हणणं ऐकून घे ना. पण मी काही चुकीचं केलेलं नाहीये. चूक तर तुमच्याकडून झालीये. मी फक्त एवढंच म्हटलं की झालं ते कबूल करा, तर तुम्ही माझ्यावरच रागवलात. मग तुम्ही फौजदार साहेबांजवळ कबूल करा की तुम्ही आणि चहावाल्या काकांनी त्या माणसाला मारलंय. हे बघ ध्रुव, तू असं नाही ऐकणार. साहेब, साहेब, तुमच्या कामाची गोष्ट आहे. काय आहे हे? अहो बघा तर खरं. रामजी सपकाळच्या संपूर्ण परिवाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे. आता बघतो मी भीमराव, कसा काय तुझं कुटुंब वाचतंय ते. आणि शेठ, मी बरोबर सांगितलं होतं. मुलख्या आणि आईने मिळून आम्हाला बेवकूफ बनवला आहे. अहो साहेब, सगळ्यात आगाऊ तर तो लहान गाय. त्या सगळ्यांचा आगाऊपणा मी खाडेन. साहेब, माझं बक्षीस तुम्ही त्या वेळेला म्हणाला होतात की माहिती देणाऱ्याला इंग्रज सरकार बक्षीस देणार आहे. सरकारी कचेरीत जा, तिथे माझं नाव घे, तुला बक्षीस मिळून जाईल. ठीक आहे साहेब, आता लवकर पैसे घेऊन माझ्या घरी निघून जातो. बाकी हे लोक बसू द्या जेलामध्ये सडत. ठीक आहे, येतो साहेब. भीमा, चल ये दूध पिऊन घे. बाळा, भीमा ये की आता. हे घे, पी. आई, भाऊजी कुठं दिसेना झाले. अरे भीम, काहीतरी काम असेल म्हणून बाहेर गेले असतील. गंगा,
कामासाठीच गेलेत ना हो? वय बाहेर गेल्यात, येतील थोड्या वेळानं. परत घरला तर गेलं नसतील ना व? नाही नाही नाही, तू दूध पी ना. आणि पोरानो बघा, लई दिवसापासून आपल्या घरात अडचणीच येत होत्या ना, तेव्हा तुमचं कोणाचं बी लक्ष अभ्यासात नव्हतं. म्हणून चला आता समद्यांनी अगदी व्यवस्थित अभ्यास करा. हा, अगदी नीट करा बर का. आत्या, हे बरोबर बोललीस बघ. मी आता लगेच माझी वही आणि पुस्तक आणतो. बाळा दादा, आनंद दादा, मंजुळाताई, चला अभ्यास करूया. मी तर शाळेत सोडून दिली आहे. आनंद, तू कर. आनंद, हाय भीम, मला नाही आवडत अभ्यास करायला. घ्या. पर तुम्ही दोघांनी शाळा सोडायचा फैसला थोडीच केलाय. बाबा आल्यावर ना काय ती शाळा सोडा. वय हे बराबर आहे. बाबा तर मारतील. हा मग चल ना अभ्यासाला. चला जा जा. जा. बाकीचा अभ्यास बिभ्यास शेल मध्ये खरा. असं का बोलताय तुम्ही? थांब, मी बोलते. काय झालं साहेब? नवरा कुठे आहे तुझा? कालच तर सांगितलं होतं तुम्हासनी ते व्यापार करायला गेलात म्हणून. आणि आज ही चिठ्ठी मिळाली आहे. कोणी शिकलेला सवरलेला असेल तर वाचून घे. या चिठ्ठीमध्ये तुम्ही सरळ सरळ लिहिलं आहे की तुमचा नवरा क्रांतिकाऱ्यांसोबत लपला आहे. आणि तुम्ही एका मोठ्या अधिकाऱ्याची मदत मागितली आहे. साहेब, मी तर आधीच म्हणालो होतो की हा सुभेदार रामजी सकपाळ गायब आहे गावातून. नक्कीच काही ना काही गोंधळ. नाही म्हणजे साहेब, अशा कुठल्या माणसानं ही चिठ्ठी तुमच्या पातूर पोचवली? यांचा सावई. खूप इमानदार व्यक्ती आहे. आज सकाळीच मला चिठ्ठी दिली. त्या लोकांना बांधून ठाण्याला घेऊन चल. रामजी जर जिवंत पकडला गेला तर तो ठाण्यात येईलच. जर मेला असेल तर माहित नाही. कुठे गेली ती? साहेब, बहुतेक मागच्या दाराने पळून गेली ती. पकडा तिला. तिकडं तिकडं. तुम्ही कुठे नाही जाणार, उभे राहा इथेच. माझं सिपाई त्यांना घेऊन येत आहेत. मग सगळ्यांना एकत्रच घेऊन जाईन.
साहेब, या भीमरावला तर अजिबात सोडू नका. याचा काहीच भरोसा नाहीये. यांनी शिकवलं असेल आपल्या आईला इथून पळून जाण्याकरता. तिला घेऊन येऊ देत पकडून. मग या सगळ्यांना एकत्र घेऊन सगळं आयुष्य जेलमध्ये राहणार तुम्ही लोक.